आपण अनेक जाहिराती अशा पाहतो ज्यामध्ये अनेक कंपन्या अशा आहेत ज्या आपल्याला नेहमीच ऑनलाईन कर्ज देण्यासाठी तयार असतात. तर या कशाप्रकारे आपल्याला हे लोन देतात? तर ह्या कंपन्या बँका आणि एन-बी-एफ-सी यांच्याशी टाय असतात. याद्वारे तो आपल्याला कर्ज पुरवठा करतात आणि आपण जर समजा बँकेमध्ये गेलो कर्जासाठी, तर त्या बँकेमध्ये रांगामध्ये उभा राहून आपला बराच वेळ वाया जातो आणि कर्जाची प्रोसेस एवढी लांब असते, की आपलं त्याच्यामध्ये बराच काळ हा उलटून जातो. आणि जर आपल्याला त्वरित कर्ज पाहिजे असेल, तर डिजिटल लँडिंग हा पर्याय जलद गतीने आता समोर येत आहे. डिजिटल लँडिंग म्हणजे काय? याचे फायदे, याचे तोटे, याच्यासाठी असणारे आर-बी-आयची काही नियमावली आहे. या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी वैशाली ढगे, क्रिसिल फाउंडेशन, सी-एफ-एल करमाळा, फायनान्शियल लिटरेचर, ब्लॉग बार्शी. आज आपण पाहणार आहोत की डिजिटल लँडिंग म्हणजे काय? जर तुम्ही मोबाईल वापरत असाल, कॉम्प्युटर वापरत असाल, तर ह्या सॉफ्टवेअर मधून किंवा या जे काही ॲप्स आहेत, ज्याचा वापर करून आपण कुठल्या काही प्रोसेसिंग आहे जे आपल्याला पूर्ण करावी लागते. जसं की आधार कार्ड तिथं जमा केलं, त्याच्याद्वारे आपण कर्जाची मागणी केली त्या ॲप्सवर आणि त्याच्यातून आपल्या बँक अकाउंट खात्यावर पैसे जमा होणं म्हणजे कर्ज प्रक्रियेमध्ये आपल्याला उदार स्वरूपामध्ये कर्ज मिळणं, ही प्रक्रिया जी आहे यालाच आपण डिजिटल लँडिंग असं म्हणतो. ही झाली सर्वसाधारणपणे ऑनलाईन कर्ज मिळवण्याची प्रक्रिया. परंतु असं म्हटलं जातं, की अशा प्रकारचे जे ॲप्स आहेत त्यांची संख्या ही 1100 प्लस आहे आणि यातील 600 ॲप असे आहेत, की जे 80 ॲप्लिकेशन स्टोअर केलेले आहेत आणि हे पूर्णपणे अनलीगली आहेत. म्हणजे हे असं शो करतात, की ते पूर्ण लीगली असल्यासारखं भासवतात. वापरकर्त्यांना लीगली ॲप्स आणि अनलीगली ॲप्स मधला फरक समजत नाही आणि यामधून त्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. म्हणजे त्यांचा डाटा जो आहे तो चोरला जाऊ शकतो. त्याच्यामधून वापरकर्त्याचे खाते हे पूर्णपणे रिकामे होतात आणि या फसवणुकीपासून वाचण्यासाठी आर-बी-आयने नोव्हेंबर 2021 मध्ये वर्किंग ग्रुप रिलीज केला. हा वर्किंग ग्रुप म्हणजे आर-बी-आयची एक कमिटी त्यांनी स्थापन केली. या कमिटीद्वारे एक नियमावली तयार केलेली आहे, ज्याच्यामधून जे वापरकर्ता आहे, जो खातेदार आहे, यांचा जो फसवणुकीचा प्रकार आहे, तो पूर्णपणे बंद होण्यास मदत होणार आहे. ज्या कंपन्या कर्ज देणार आहेत, त्यांचं एन-बी-एफ-सी कडे रजिस्टर असणे आवश्यक आहे. ही एक त्याच्यामध्ये नियमावली त्यांनी कायम केलेली आहे. याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करूनच या कंपन्याकडून कर्जाची जी प्रक्रिया आहे, ती केली जाणार आहे. त्याचबरोबर थर्ड पार्टीचा कोणताच रोल याच्यामध्ये नसेल याची ही दक्षता घेतली जाणार आहे. बँक आणि खातेधारक यांच्यामध्येच कर्जाची देवाणघेवाण होईल. ग्राहकाकडून अधिक व्याजदर न घेता केवळ सेवा शुल्कच कंपन्याऐवजी बँका वसूल करतील, असाही याच्यामध्ये नियमाचा भाग असणार आहे. याचबरोबर लोनची पूर्तता म्हणजे कर्जाची पूर्तता केल्यानंतर कोणताही छुपा चार्ज लादला जाणार नाही याची ही काळजी याच्यामध्ये घेतली जाणार आहे. हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. याच्यामधून तुम्ही कर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन कशी करणार याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच एखादा महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या समोर येईल. धन्यवाद.